जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथच्या वुलनचाळ परिसरात खुलेआमपणे गोमांसची विक्री केली जात असल्याचं समोर आलंय। या दुकानांवर पोलिसांनी कारवाई करूनही ही विक्री सुरू असल्याने आता या गोमांस विक्री करणाऱ्यांना थेट तडीपार करण्याची आवश्यकता व्यक्त होते। अंबरनाथ पश्चिमेचा वुलनचाळ हा मुस्लिम बहुल भाग असून या भागातून जाणाऱ्या रस्त्यावर गोमांस विक्रीची किमान 8 ते 10 दुकानं खुलेआमपणे सुरू आहेत। कुणी मटन शॉपचा बोर्ड लावून गोमांस विकतो तर कुणी खुलेआमपणे बीफ शॉपचा बोर्ड लावतो। हे विक्री करणारे कोणत्या ना कोणत्या राजकीय पक्षाशी संबंधित असून त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली तरी पुन्हा राजकीय आशीर्वादाने ही गोमांस विक्री सुरू होते असं पाहायला मिळतं। ताज्या कारवाईत 28 मे रोजी पोलिसांनी या दुकानदारांवर छापा टाकत 13 गोमांस विक्रेत्यांना बेड्या ठोकल्या होत्या। यात मनसेचे पदाधिकारी युसुफ शेख, शिवसेनेशी संबंधित जलाल शेखचा मुलगा सकलेन शेख, कमरुद्दीन शेख, जाफर खान आणि करीम अब्दुल करीम शेख या 5 दुकान मालकांसह रियाज शेख, मोहम्मद फजल, अबू मोहम्मद, आझाद कुरेशी, फिरोज कुरेशी, अशफाक कुरेशी, पप्पू कुरेशी आणि फारुख शेख अशा एकूण 13 जणांचा समावेश होता। धक्कादायक बाब म्हणजे यापैकी अनेकांवर यापूर्वी गोमांस विक्रीचे आणि अन्य अनेक गुन्हे दाखल आहेत। मात्र तरीही दरवेळी पोलिसांनी कारवाई केल्यावर जामीन मिळताच हे सगळे पुन्हा गोमांस विक्री सुरू करतात। त्यामुळे आता यांच्या दुकानांचे परवाने रद्द व्हावेत अशी मागणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी अंबरनाथ पालिकेकडे केली। पण इतक्यावरच न थांबता राजकीय पक्षांच्या जीवावर गोहत्या आणि गोमांसची विक्री करणाऱ्या लोकांना थेट तडीपार करावं अशी आवश्यकता व्यक्त होते। अंबरनाथ पार्ले गांव में खुल चुका है एक ऐसा प्रीमियम रेस्टोरेंट जहां आपको मिलता है डिलीशियस फूड, साथ एक कॉजी इंटीरियर का आनंद। वेलकम टू नून टू मून। हर कॉर्नर आपको अपने एक अलग वर्ल्ड में ले जा सकता है। फैमिली मीटअप्स, गैदरिंग्स या अपने स्पेशल डिनर, नॉन वेज टू वेज, इनके मेन्यू में आपको हर तरह के डिलीशियस मिलते रहेंगे। इसलिए स्पेशल सिंधी डिशेस, जहाँ आपको मिलेगा एक वाइड वैरायटी ऑफ डिशेस, हर एक टेस्ट बर्ड को सॅटिस्फाय कर सके। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।